आपला बाप आहे महाराज मी सांगत असतो आपण त्याचे अंश आपण लेकर आहोत आणि तुम्हाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर संत तुमची माया आहे आणि मायेशिवाय बापाची ओळख होणार नाही हे नक्की सांगतो. पोटेले काय माहिती आहे कोणता बाप आहे नाही. आम्ही एस टीमध्ये बसलो दोन लेकरू दोघं पती पत्नी मधात होतं मी मागं बसलो होतो ते दोघं जण माझ्या मोहरे बसले होते. ते पोट्ट कधी त्या मायेला हाका नाही मारे बापाला हाका मारे. बापाले पोट्ट कसं करत आहे मामा 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 ते बापाले पोट्ट मामा म्हणे मामा. आता मायली मामाच म्हणते वाटते माम माम करते याले मामा मामा करी असं. मग मला काय वाटलं हे पोरगं याचा भासावं आहे. त्या बहिणीने म्हटलं घरी घेऊन चालला न्यायला गेला असेल तर ते पोट्ट मग लयच आघात करेन. दोघंही झोपले खिडकीले असे हिलवून मुंडके लावून याचंही मुंडकं इकडून बाईचं मुंडकं मी होतं मागं बसला तर माझ्या लक्ष आलं. मी त्या माणसाला म्हटलं दादा म्हटलं उठना म्हटलं राजा म्हटलं ते पोरगं की तुमचा भाषा म्हटलं की त्याचा मामा मामा करून आला म्हटलं पण तुम्ही झोपले जा म्हटलं. तो म्हणे मग मामा भाषा नाही की म्हणे माला पोरगं म्हणे माला पण तो मामा कोण म्हणते म्हटलं त्याला मी पहिल्यांदा घरी येऊन चाललो म्हणे त्याची अजून मी वयकच भाजी आहे म्हणे. म्हणजे तो घरी घेऊन चालला तर तिकडे झालं असं पोरगं मायच्या घरी झालं असं पोरगं बिचारं ह्या आईला नाही आले पाहिजे. मग मायेशिवाय बापाची ओळख होणार. मी नेहमी सांगत असतो संत म्हणजे माय देव आपला बाप आणि आपण त्याचे लेकरं. मग लेकराला काय करावं लागते बापाचं नाव चालवा लागते आणि बापाचं नाव जर चालवलं तर बापाची संपत्ती आपल्या नावानं होत असते. हे जर संपत्ती तुम्हाला पाहिजे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय भेटणार नाही. तो आपला बाप आहे विश्वाचा. कशावरून तुकडोजी महाराज तर पहिले भजन सांगतो